ऐका ना मिस अनामिका, तुम्ही असं माझं बोलणं असं पटकन मनावर घेऊ नका. घेणार, घेतेच. बरोबर नाही घ्या, पण म्हणजे तुम्ही मुळात माझ्या खोलीत का आला होता ते तर सांगा ना. मी नव्हते आले, किचन मध्ये आले वल्लीला शोधायला. वल्ली इथे नाही, मग सचिनला हाक मारली, त्यांनी ओ दिली नाही. मग माई मावशींकडे गेले, त्या कुठे सापडेनात. मला वाटलं जरा पडल्या असतील त्या आवरून वगैरे सगळं. त्यांची झोपमोड का करा म्हणून मी वर आले. मावशी एकदा सकाळी उठली ना की मग झोपत नाही, मग एकदम रात्री. तेव्हा तिचा स्वयंपाक वगैरे पण करून झाला असेल. सगळे घेतील ना चहा? हो घेतील ना. अजून पाणी टाका. हे एवढं मोठं पातेलं? आपल्याकडे ना सकाळी याच पातेल्यात चहा करतात. काय आपल्याकडे सकाळी खूप चहा होतो. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा, मग नाश्त्याच्या आधी एकदा चहा, मग नाश्ता, मग नाश्त्याच्या नंतर चहा, आणि आधीमध्ये तर कोणी विचारलं ना चहा हवाय का, सगळे हो म्हणतात. तेव्हा सकाळी आपण या पातेल्यामध्ये चहा करतो. एवढं पुरेल पाणी? हो पुरेल पुरेल. एवढ्या पातेल्यात तर आमच्या घरी पूर्ण दिवसाचं दूध तापवतात. गॅस कमी कर. हो. तुम्ही कॉफी घेता ना? मी आणि राधा कॉफीच घेतो, आई चहा घे. मग एक काम करता का? एक मिनिट, तुम्ही आज कॉफी करता का? सगळ्यांसाठी कॉफी करा, आपण सगळे कॉफी घेऊ. म्हणजे कसं आहे, आमच्यासाठी तुम्ही तुमच्या सवयी बदलू नका मिस अनामिका. नाही कशाला, मी घेईन की चहा. सगळे जे करतायत ते करायला जास्त मजा येते ना. अरे वा, पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या जागा वगैरे पाठ व्हायला लागल्या. म्हणजे आता मी इथेच राहणार आहे ना काही दिवस तरी. मग तेवढ्या दिवसांपुरतं तरी हे माझंच घर झालं ना. खरं लागेल एवढूशा चहा कॉफीची सवय ना. काय रे, जमलाय का मला चहा? हो, रंग तरी छान आलाय. आता माझ्यापेक्षा चांगला जमलाय का हे मी चव घेतल्यानंतर सांगेन. कळलं का? हे घ्यायचंय. काय ते चहाला लागतं ते. नाही ट्रे नाही हो, ते हे ना बशी. नाही ते मग काय? इतक्या वर्षांनी भेटलो, मित्र झालो, प्रेमात पडलो, ते मान्य केलं. पण तुझं लाजणं काही कमी होत नाही पट्या. हो का, काहीतरी बोल नका. हे नाही करत काही, लाजत नाही का मी? लशका होतोच. हसा, आणखी दात काढून हसा. 32शीच पाडणार आहे मी तुमची. द्या गाडी मी चालवतो. द्या हो.
अरे देवा, जॅमर? अरे बापरे. अहो नाही, तुमची चूक नाही, मीच सांगायला विसरलो. काय, काल समतारीख होती ना, त्यामुळे आपण P1 ला गाडी उभी केली होती. म्हणजे बरोबर आहे, समतारखेला P1 ला उभी करू शकतो, पण रात्री 12 वाजता तारीख बदलली ना, विषम तारीख सुरू झाली, त्यामुळे मग गाडी P2 ला लावायला पाहिजे असा नियम आहे. म्हणजे रोज रात्री इकडची तिकडे करायला लागते. मग काय रोज मध्यरात्री या बाजूची त्या बाजूला करायची गाडी? हा, नाही आपण नाही करायची. या गल्लीतले ज्येष्ठ नागरिक करतात सहसा हे काम. काय, त्यांचा वेळ जातो, गाड्या इकडच्या तिकडे होत राहतात. फक्त या नियमाला माझी स्कूटर अपवाद आहे. काय, त्यानं माझी गाडीच इतकी आवडते ना की ते त्याला हातच लावत नाही. प्रेमात आहेत गाडीच्या. सौरभ, आता आपण ऑफिसला कसं जायचं? हे मी काय म्हणतो, कशाला हवी गाडी? आपण आजचा दिवस स्कूटरने जाऊया. का जायचं रोज बंदिस्त गाडीतनं? स्कूटरने जाऊया, मस्त हवा खात. एक मिनिट, तुम्ही चावी ठेवा, मी हेल्मेट आणि स्कूटरची चावी घेऊन आलो. हा, 1 मिनिटात आलो. तू स्कूटरला बघून असतो? हो, झालं. एकच मिनिट. ऐक ग, ये बाई, लाज राखा माझी. त्या गाडीने चालल्या होत्या, तुझ्यासाठी मी म्हटले स्कूटरने जाऊया म्हणून. सौरभ, तू गप्पा मारतोय स्कूटरशी? आमचं हे आहे, आपण निघूया. बसा. एरवी आपण दोघे तुमच्या गाडीने जातो, म्हणजे एकत्र असतो, पण तुमच्या गाडीत असतो, तेव्हा असं वाटतं की तुम्ही मला लिफ्ट देतो. पण आज आपण दोघे माझ्या स्कूटरवरनं जातोय, तर असं वाटतंय की कसं? असं वाटतंय की एक जोडपं चाललंय एकत्र ऑफिसला. हो. नीट जा. हा, अच्छा अच्छा, नीट जा. हा, डबा खा एका ताटात मस्त प्रेमाने. अच्छा. काय ग? अगं बाई, तुम्ही कधी आलात? लक्षच नाही गेलं माझं. हीच मैत्रीण आहे का सौरभ दादाची? या, हो, ह्याच त्या अनामिका ताई. अगं, मग त्यांचं लग्न वगैरे झालं की काय? लग्न झालं असतं तर तुम्हाला बोलवलं नसतं का? त्या आता इथेच राहतात ना. म्हणजे लग्न आधीच इथे राहायला आली का? अहो, म्हणजे हा, त्यांचं काही लग्न बिग्न झालेलं नाहीये, पण त्यांचं प्रेम आहे ना एकमेकांवर. त्या बॅग घेऊन आल्या कालच आमच्या वाड्यावर राहायला. पण तुम्ही काळजी करू नका, त्यांचं लग्न होईल ना तेव्हा बोलवू तुम्हाला. हा, जा आता तुमचं काम करा, मला पण काम आहे. काय गे वल्ले, काय? तू त्या बायकांना असं कशाला सांगितलंस? काय खोटं बोलले मी? म्हणजे आणि अप्पा, वणवा पेटण्यासाठी ठिणगी टाकावी लागते हो. तुम्ही पापड खाना, मला काम आहेत खूप. आले मी. हो का? कमन. मॅम, कॉफी. ऐक ना, पेपर फाईल कर ना, पंच करून ठेवला. हो. येस, कमन. मॅम, पेढे. अरे, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग कसं झालं लग्न? व्यवस्थित. कालच देवाला जाऊन आलो. आता सुट्टी संपली, पुन्हा रुटीन चालू. हे बघ, तुझ्या वाईफसाठी तुझा घरचा कल्चर, घरची सवय फार वेगळं असणार आहे.
ती दर दिवस काही ना काही ऍडजस्टमेंट करून तुमच्या सगळ्यांची काळजी घेत जाणार आहे, हे तू कधीच विसरू नको. हो 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 मॅडम, तशी ती खूप छान आहे. बी नाईस टू हर. काळजी घे तिचा. थँक्यू मॅम. सचिन हो. ये लवकर ये. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सचिन, हां तू मला लग्नाचा पेढा नाही दिला. मी हा, मिस्टर सौरभ पटवर्धनचं लग्न झालं ना? नाही म्हणजे लग्न ठरलंय त्यांचं, पण झालं नाही अजून. ते लग्न आधी एकत्र राहून बघणार आहेत. त्या आत्ताच शिफ्ट झाल्यात आमच्या घरी. नाईस नाईस. लग्नाआधी कपल एकमेकांसोबत राहून बघितलं की ते कम्पॅटेबल आहे की नाही, सुटेबल आहेत की नाही, ते फार बरं पडतं. ते खरं तर एकदम मेड फॉर इच अदर आहेत ते. हा, पण ते आपल्याला बाहेरून बघून कळतं. जे रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांना लक्षात यायला हवं ना. अगं बराच वेळ झाला, सौरभ दादा आणि त्याची मैत्रीण नाही आली असून. येतील इतक्यात, पण तुमचं काय काम आहे ते कळलं नाही मला. ओ, ही माझी भाची तेजू, तिला तुमची मदत हवी आहे तिच्या प्रोजेक्टसाठी. हो का? बरं बाळ, काय शिकतेस तू? मी जर्नलिझम करते, पत्रकारिता. वा. ते पण पत्रकारच आहेत आप्पा. हो. आले आले, भाऊजी आले. हे आमचे सौरभ भाऊजी, तुम्हाला माहितीच असतील. आणि हा अनामिका ताई. नमस्कार, खूप दिवसांनी. कशा आहात? आणि ही त्यांची भाची. हाय, माझं एक काम आहे तुमच्याकडे. मी जर्नलिझम करते. सध्या इंटरनल एक्झाम साठी पुढारलेल्या कपल्सना भेटतीये. मला असं कळलं तुम्ही 40+ आहात, तरी तुमचं लग्न व्हायचंय. त्याच बाबतीत मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ही तुमची गर्लफ्रेंड आहे ना? तुझा प्रश्न काय आहे? म्हणजे इंटरव्ह्यू कशाबाबत आहे हे नक्की कळलं नाही आम्हाला. अहो, तुम्ही लग्नाशिवाय एकत्र राहताय ना, म्हणजे लिव्ह इन मध्ये राहताय ना, आणि ते पण या वयात. त्याच बाबतीत मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचाय. वाव यार मम्मा, कसलं कूल. म्हणजे तुम्ही आता फेमस होणार. देऊन टाक बिंदास. लिव्हिंग बद्दल बोलायचं नाही असं ठरलं होतं ना आपलं. तुला कोणी सांगितलं की आम्ही लिव्ह इन मध्ये राहतोय? ही माहिती खोटी आहे का? नाही, अर्धवट आहे. हे खरं आहे की या माझी मैत्रीण आहेत. हेही खरं आहे की सध्या त्या आमच्या घरी राहत आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही लिव्ह इन मध्ये राहतोय. मला मनापासून असं वाटतं की तुझ्या या इंटरव्ह्यू साठी जोडपं म्हणून आम्ही दोघे सुटेबल नाही आहे. अहो ऐका ना, ऍक्च्युली हे माझं कॉलेजचं प्रोजेक्ट आहे. याची कुठे बातमी येणार नाही किंवा हे कोणत्या पेपरात वगैरे छापून अजिबात येणार नाही. तुम्ही जरी मोकळेपणाने माझ्याशी बोललात ना, तरी कोणाला काहीच कळणार नाही. नाही, मुद्दा प्रसिद्धीचा नाहीच आहे. पण तुला जी उत्तरं अपेक्षित आहेत ना आमच्या दोघांकडनं, तशी उत्तरं तुला मिळणार नाहीत म्हणून मी नाही म्हणतोय. तर प्लीज तुम्ही द्या ना मला मुलाखत. ऍक्च्युली माझा मागचा अख्खा आठवडा ताप आल्यामुळे वाया गेलाय हो, आणि उद्याच सबमिशन आहे. तुम्ही मला मदत केली ना तर माझं वर्ष वाचेल हो. अगं ऐक ना, ते म्हणालेत ना त्यांना नाही द्यायचा इंटरव्ह्यू. मग जाऊ दे ना, कशाला उगाच नाही द्यायचाय त्यांना. अहो, लिव्ह इन मध्ये राहण्यात काहीच चुकीचं नाहीये, आणि त्यात लपवण्यासारखं काय? अगं पण तेजू, त्यांना नाही सांगायचं तर कशाला त्यांनी जबरदस्ती करतेस? तू एक काम कर, 2 सरळ नावं लिहून टाक आणि दे मनाचा निबंध लिहून. आणि ऐनवेळी तरी काय करणार आपण आता? फक्त प्रोजेक्ट पुरताच आहे का तुझा इंटरव्ह्यू? हो, अगदी 100%. ठीक आहे, करूया का इंटरव्ह्यू?
करूया इंटरव्ह्यू. थँक्यू. या असं. तर मला सांगा, तुम्हाला सगळ्यांसारखं लग्न करावं असं वाटलं नाही का? वाटलं ना, आणि आम्ही लग्न करणार आहोतच. आम्ही आता एकत्र राहून बघतोय ते सगळ्यांचं म्हणजे दोन्ही कुटुंबांचं एकमेकाशी जमतंय की नाही हे तपासून बघण्यासाठी. लग्न करण्याऐवजी हा पर्याय म्हणून नाही निवडलाय आम्ही. आणि मग समजा नाहीच जमलं तर तुम्ही ब्रेकअप करणार? नाही, कारण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते कायम राहील. पण लग्न म्हणजे फक्त 2 माणसं नाही तर 2 कुटुंब एकत्र येतात. आणि जी मुलगी आपलं घर सोडून सासरी येते तिच्यासाठी फक्त नवराच नाही तर सासरची इतर माणसंही नवीन असतात. तर हे सगळं कसं वर्कआउट होतंय हे बघतोय आम्ही. पण या वयात नव्यानं नातं जोडावं असं वाटण्यामागे काय कारण होतं? एकटेपणा घालवण्याची गरज? हो, काही प्रमाणात हे कारणही आहे. मग ही गरज फक्त मानसिक आहे का? काय प्रश्न विचारतेस तू? हा, मानसिकच आहे. अजून कुठली गरज असणार आहे? काय बोलते बघा नाही. आणि हे बघ, आमचे भाऊजी राहतात वरच्या मजल्यावर आणि अनामिका आता इकडे खालच्या खोली. कळलं? काही प्रश्न विचारू नकोस तू. पण लिव्ह इन म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नसतं, सर्व प्रकारे एकमेकांना तपासून बघणं देखील असतं. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नाही आहोत आणि गरज फक्त शारीरिक किंवा मानसिक अशी नसते. किंबहुना प्रत्येक नातं हे फक्त गरजेवरच अवलंबून नसावं. नाही, ते बरोबर आहे तुमचं, पण स्त्री आणि पुरुषाच्या नात्याचा बासा, आता तुझे प्रश्न बास. तू वय काय ग? हा, आणि तू काय बोलतेयस माझ्या भाऊजींची? थांबू? कशा थांबू मी? हे बघ, हिच्या आईला सांग, ही जास्त आगाऊपणा करतेय. तुला जे काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत ना ती घे आणि तुला काय लिहायचं ते लिही आणि निघ आता. अजून प्रश्न विचारायचे नाहीत माझ्या भाऊजींना. चल तेजू चल. काहीतरी आपली प्रश्न विचार. मावशी चल. मला अजिबात आवडलेलं नाही. काही प्रश्न विचार. आलो. मावशी, सौरभा, तुम्ही आता जे काही करताय ते राधा आणि हितेनमध्ये जसं होतं ते काय लिव्ह इन वगैरे तसंच काही आहे का रे? खरं सांगू का मावशी, मला असं अजिबात वाटत नव्हतं, पण आता ती मुलगी म्हणाली तेव्हा मलाही एकदम गोंधळल्यासारखं झालं. अरे पण तेच म्हणते मी, ही काय आपली संस्कृती नाहीये. तुम्ही दोघं लग्न करा, तुमचं हे असं राहणं काही मला पटणार नाही हो. असं का म्हणताय मावशी? मी इथं राहायला आले हे तुम्हाला आवडलं नाहीये का? अगं बाई, आवडतेस ग बाई तुम्हाला. तू ये, कायमची सून बनून इथे ये. ती येणारच आहे, पण आता त्या मुलीच्या बोलण्याने इतक्या का अस्वस्थ होताय तुम्ही? मिस अनामिका, लिव्ह इन मध्ये राहीन असा मुलगा नाहीये मी. अरे पण आपल्या नात्याला ती तसं नाव देते. तुला वाटतंय तसं लिव्ह इन मध्ये कुठे राहतोय आपण? आपण एका खोलीत राहत नाही, आपण एकमेकांशी नवरा बायको सारखे वागत नाही. मग का वाटतंय तुला की आपण लिव्ह इन मध्ये राहतोय? राधा आणि हितेन राहत होते तसेच राहतोय ना आपण. म्हणजे मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की हितेन हा सरळ मुलगा नाहीये, त्यामुळे मी राधाला त्या मार्गाने जाऊच दिलं नाही. ते तरी लिव्ह इन मध्ये कुठे राहत होते? हे बघ बाई, मला समजत नाही तुझं बोलणं. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लग्न करा. मावशी समजा, हा फक्त 1 मिनिटासाठी समजा की आम्ही लिव्ह इन मध्ये राहतोय. तेच नकोय.
एक मिनिट जरा ऐकून घेशील का? फक्त थोड्या वेळासाठी असं समज की आपण राहतोय लिव्ह इन मध्ये, पण ते नातं फक्त तुझ्या आणि माझ्या पुरतं मर्यादित नाही आहे ना. म्हणजे माझं अख्ख्या कुटुंबाबरोबर लिव्ह इन आहे. जसं माझं नातं तुझ्या बरोबर घडतंय तसं ते वल्ली आणि माई मावशी बरोबर घडतंय. आप्पा आणि सचिन यांची जास्त चांगली ओळख होतीये. मग सौरभ, आपल्या नात्याला कुठच्या तरी व्याख्येत का बसवायचं? तुला लग्न करायचं ना, ते करू कधीतरी, पण ती वेळ आली की विचार करू. तोपर्यंत जो पर्याय आपल्याला दिसतोय तो आपण निवडलाय आणि तो चांगलाही आहे.